सर पैशांची पेंटिंग लावतात लोक घरामध्ये. त्यांना असं वाटतं, पैशांची पेंटिंग लावलं तर आपण करोडपती बनवू शकतो का? प्रत्येक वेळी ना लोकांचा हा एक मिसअंडरस्टँडिंग आहे की पैशांचा पेंटिंग लावलं की पैसे माझ्याकडे येतात. पहिली गोष्ट म्हणजे मी ज्यावेळी व्हिजिटला जातो त्यावेळी बघतो की पैशाचा पेंटिंग लावलेलं आहे, हां. बट ते आहे डॉलरमध्ये, ओहो! अदर करन्सी मध्ये, हां, हां. आणि आपण राहतो इंडियामध्ये. इंडियामध्ये. पहिली तर ती करन्सी नाहीच आहे. बरोबर, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा हे पण बघितलं जातं, लोकांना काय वाटतं की फक्त पैसा यायला पाहिजे. लोकांना हे नाही कळत की काय केल्यावर पैसा येईल. त्या पैशाचा सोर्स नाही बघत. म्हणजे मी सर्व्हिस चांगली बेटर केली तर पैसा येईल, प्रोडक्ट चांगला केला तर पैसा येईल. त्याचा जो माध्यम आहे ना ते कधी नाही ठरवत. फक्त पैसा यायला पाहिजे नाही, कशा थ्रू पैसा यायला पाहिजे. सर्व्हिस मधनं यायला पाहिजे किंवा तुमच्या प्रोडक्ट मधनं यायला पाहिजे. त्या दिशेमध्ये जर तुम्ही त्या वस्तूची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी एखादी गोष्ट ठेवली, त्याच्या रिलेटेड पेंटिंग ठेवली, तर डेफिनेटली तुम्ही ग्रो करणार. ओके. म्हणजे एक एक्झाम्पलला समजा माझा ब्रँड वाढला तर पैसा येणार असेल, बरोबर. तर माझा ब्रँड कसा वाढेल, तर मी अगोदर कुंडली बघेल. कुंडलीमध्ये 10th हाऊस मध्ये मी बघेल कुठला प्लॅनेट आहे, त्याला स्ट्रॉंग करेल. मग त्या दिशेमध्ये जसं आता मी सांगितलं शनी आहे, तर पश्चिम दिशेमध्ये जेव्हा उंटाचा फोटो ठेवतो, उंटाचा स्टॅच्यू ठेवतो, तर ब्रँडिंग पण वाढणार आहे, पेशन्स पण, बॅकअप प्लॅन पण चालणार आहे, आणि पैशाचा फ्लो पण वाढणार आहे. परफेक्ट. एक्झॅक्टली. सर 7 घोड्यांचा फ्रेम खूप जास्त कॉमन आहे ही गोष्ट की 7 हॉर्स